तर जय भीम, नमो बुद्धाय मित्रांनो. तथागत गौतम बुद्ध यांचे विहार आणि यांचे मूर्तिया जगभरात आहे, त्याच्यात काही दोष नाही. पण आज मी अशा ठिकाणी आलेलो आहो जिथे तथागत भगवान बुद्धाचे हे जे विहार आहे इतकं महत्वाचं आहे की आज आम्हाला आमच्याच लोकांना बऱ्याच ठिकाणी हे विहार माहीतच नाही आहे. तर हे बघा, एकदम पहाडावर आहे आणि हे जास्त दूर नाही, नागपूरमधून एकदम जवळ आहे. नागपूरच्या हजारीपाट पासून थोड्या अंतरावर आलं तर लावा साईडनं जो जातो तिथे हे बुद्ध विहार आहे. पण या बुद्ध विहाराची खासियत म्हणजे काय ते आपण आता बघू थोडा वेळ. कारण की बघा, माझ्या मागे बघा तुम्ही कशा पद्धतीने तथागत भगवान बुद्धाच्या मूर्त्या या पहाडावर आहे, एकदम टेकड्यावर. माझ्या मागे तुम्ही बघू शकता, सध्या गेट बंद आहे, आता आम्ही गेटच्या अंदर आलेलो आहोत. आणि हे बुद्ध विहार आहे, त्रिरत्न बुद्ध विहार. हे बघा, त्रिरत्न बुद्ध विहार. तर माझ्या सोबतच राहा, आता आपण तिकडल्या भागाला जाऊ आणि याची माहिती मी तुम्हाला प्रॉपर देण्याचा प्रयत्न करतो. तर माझ्या सोबतच राहा. तर बघा मित्रांनो, हे आहे पूर्ण पहाडावर असलेले हे बुद्ध विहार. बघा कशा पद्धतीने ते झाडं आहे, छान छान फुलांचे झाडं वगैरे लावण्यात आलेले आहे. आणि हे बघा, महाकारुणिक तथागत भगवान बुद्धाची पहिली मूर्ती, जी आपल्याला एकदम शांत अवस्थात भूमिस्पेश मुद्रा म्हटलं इथं. बघा, भूमिपेश मुद्रा, भूमिस्पर्श मुद्रा म्हणजे जमिनीला हात लावताना ही मुद्रा आहे. तथागत भगवान बुद्धाची पहिली मूर्ती आहे. बघा किती छान पद्धतीने इथे मूर्ती आहे. आणि याच्याच बाजूनी बघा दुसरी मूर्ती तिकडल्या भागाने. चला तिकडलाही तुम्हाला दाखवतो मी आता फुटेज. बघा माझ्या मागे पहाड बघा कसा आहे, किती मोठ्या, आपण मोठ्या साईडने उभे आहोत ते पहाड. आणि माझ्या बौद्ध अनुयायांना देखील माझं आव्हान आहे की त्यांनी या ठिकाणी नक्की भेट द्या. माझ्या बौद्ध अनुयायांनाच नाही की माझ्या सगळ्या समाजाला, मग कुठलाही जाती धर्माचा असो तो, या ठिकाणी नक्की भेट द्या. बघा इकडल्या भागाने पुरा पहाडी इलाका आहे आणि इकडल्या भागाने बघा तथागत भगवान बुद्धाची ही दुसरी मूर्ती आहे. तुम्हाला वाटत असेल मी एकच मूर्ती दाखवतोय, तसं काही नाही. बघा पहिली मूर्ती एक, माझ्या मागे ही दुसरी मूर्ती आणि लगेच बघा ही तिसरी मूर्ती. ही तिसरी मूर्ती म्हणजे चारही दिशेने चार मूर्ती इकडल्या भागाने आहे आणि एक मूर्ती तिकडल्या भागाने. चला तुम्हाला आता. तर मित्रांनो, ही आहे दुसरी अभय मुद्रा. अभय मुद्रावाली तथागत भगवान बुद्धाची दुसरी मूर्ती. आणि माझ्या बाजूने बघा इकडून बी एक रस्ता जात आहे, म्हणजे पुरे गोल राऊंड मध्ये बनलेला हा पुरा बुद्ध विहार आहे. म्हणजे एकदम पहाडावर आहे आणि गोल राऊंड मध्ये आहे. माझे जो कोणी हे व्हिडिओ बघत असेल त्यांनी ह्या ठिकाणी नक्की या. आणि हे ठिकाण आहे हजारीपाट पासून थोडं दूर अंतरावर त्रिरत्न बुद्ध विहार, जो लावा साईड कडे जातो, धाबा आणि इकडून जो वाडी साईड मध्ये जो जातो तिथे आहे मित्रांनो हे बुद्ध विहार. इथे नक्की भेट द्या सर्वांनी. बघा किती छान पद्धतीने इथे डेकोरेट केलेलं आहे. आता सध्या इथं काम चालू आहे, पहाडावर आहे. आणि ह्याच ठिकाणी मित्रांनो बघा, इथे एक काल कथित भिक्खू प्रज्ञाप्रिय यांची अस्थिया ठेवलेली आहे मित्रांनो. बघा किती, म्हणजे त्यांचं देखील इथे स्मृती शेष, त्यांना आपण देखील इथे अभिवादन केलंय. म्हणजे बौद्ध धर्मामध्ये जे मोठे मोठे भिक्षू होऊन गेलेले आहेत, त्यांनी बौद्ध धर्माचा प्रसार करण्यासाठी आपलं जीवन वाहून दिलेलं आहे. आणि बौद्ध धर्म कशा पद्धतीने मोठा होईल याकडे त्यांनी अग्रेसर राहिलेला आहे. त्यांच्या ह्या स्मृती म्हणजे इथे ठेवलेल्या आहेत, म्हणजे त्यांच्या अस्थी. आता बघा ही माझ्या मागे भगवान बुद्धाची दुसरी मूर्ती बघा किती छान पद्धतीने आहे. ही आहे मुद्रा, इथं नाव थोडस कलर प्रिंट मध्ये मिटलेलं आहे, त्यामुळे याचं नाव वाचणं थोडं कठीण आहे. पण एक उद्यान असंच काहीतरी लिहिलेलं आहे मित्रांनो. ही आहे त्यांची मुद्रा. एक किती छान पद्धतीने बघा भगवान बुद्धांची इथं मूर्ती आहे. हजारीपाट पासून हे, आणि हे बाजूला जे बुद्ध विहार आहे मित्रांनो, इथे नक्की भेट द्या. आणि इकडे जाणारा जो रस्ता आहे हा सीधा वाडीकडे जातो, म्हणजे आपण लाव्या साईडने इथे उभे आहोत. आणखीन एक बुद्धाची मूर्ती आहे तिकडल्या भागाने, आता आपण लवकरच तिकडे पण जाणार आहोत. तर बघा हा पट्टा माझ्या मागे किती छान पद्धतीने आहे, एक बुद्ध विहार. इथे माझ्या बौद्ध अनुयायांनी नक्की या ठिकाणी नक्की भेट द्या. आणि हे ठिकाण तुम्हाला कसं वाटलं आणि आपल्या लोकांना अधिक माहिती द्यायची, कारण आज आपला बुद्ध धम्म पूर्णतः नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे ऐतिहासिक स्थळांना भेट द्या. जय भीम मित्रांनो.